11.25 वर्षाची तेजस्वी कारकीर्द संपवून वसंतराव नाईक 19 फेब्रुवारी 1975ला पायउतार झाले आणि दिल्लीकरांच्या मर्जीतील म्हणून शंकरराव चव्हाण यांनी 20 फेब्रुवारी 1975ला महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। शंकरराव चव्हाण हे लोकप्रिय नेते नव्हते, पण त्यांच्या कामात प्रशासकीय शिस्त होती। ते आपल्या निर्णयावर ठाम असत। महाराष्ट्राच्या सिंचन विकासासाठी त्यांनी पाटबंधारे मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामामुळे आज त्यांचा स्मृती दिन सिंचन दिन म्हणून सरकारतर्फे पाळला जातो। यातच शंकररावांचे मोठेपण दिसून येते। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। यशवंतराव चव्हाण, मारुतराव कन्नमवार आणि वसंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला केवळ 15 वर्षाच्या काळात एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं। महाराष्ट्र हे देशात सर्वात प्रगत राज्य म्हणून झपाट्याने पुढे येत होतं। त्याच वेळी दिल्लीकरांच्या आदेशामुळे वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं। त्याची कारणे काय होती ते आजही स्पष्ट होत नाहीये, पण दिल्लीच्या आदेशापुढे वसंतरावांनी कसलीही तक्रार न करता मुख्यमंत्री पद सोडले। नागपूर करारानुसार विदर्भाला पुढचे मुख्यमंत्री पद जायला हवे होते, पण दिल्लीकरांच्या आदेशामुळे शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने कोणत्याही अटीशिवाय संयुक्त महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळाले। महाराष्ट्राच्या विकासाची गाडी वेगाने पुढे जात होती। शंकरराव चव्हाण देखील कर्तबगार होते। त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिले काम केले त्यावेळी सचिवालय म्हणून ओळख असलेल्या इमारतीचे नाव मंत्रालय असे केले। म्हणजे आज आपण मुंबईत मंत्रालय म्हणून जी इमारत पाहतो त्याचे मंत्रालय असे नामांतर शंकरराव चव्हाण यांनी केले होते। शंकररावांनी मंत्र्यांच्या कामकाजात शिस्त यावी म्हणून मंत्रालयात सामान्य नागरिकांना भेटीची वेळ दुपारी 2 नंतरची निश्चित केली। यामागे त्यांचा हेतू हा होता की सकाळच्या सत्रात मंत्र्यांनी प्रशासकीय कामांचा निपटारा करावा आणि दुपारी नागरिकांची गाऱ्हाणे ऐकून घ्यावीत। शंकररावांच्या या शिस्तप्रियेमुळे ते हेडमास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले। यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे मंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सिंचन विकासात महत्त्वाची भूमिका बजावली। मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाची उभारणी शंकररावांच्या पाटबंधारे मंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू झाली। सोलापूर जिल्ह्यातील उजनी प्रकल्प, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी, इसापूर हे प्रकल्प शंकररावांच्या कार्यकाळातच पूर्ण झाले। म्हणून शंकररावांचा स्मृती दिन त्यावेळचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सिंचन दिन म्हणून जाहीर केला। झिरो बजेटची संकल्पना ही शंकरराव चव्हाण यांचीच। राज्यातील शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी दिली गेली ती शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात। त्यावेळची रक्कम मोठी नव्हती, पण 50 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मोठे होते। शिवाय शेतकऱ्यांचे सावकार आणि बँकांकडे गहाण पडलेले साठे देखील सोडवून देण्याची जबाबदारी सरकारने उचलली। शंकररावांच्या या निर्णयामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पाठीशी राहिला। यशवंतराव चव्हाण यांच्या काळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषाचा विषय भिजत पडला होता। शंकरराव चव्हाण यांच्या काळात हा विषय पुन्हा पुढे आला आणि शंकररावांमुळे वैधानिक विकास महामंडळे स्थापन करून अनुशेषाचा विषय मार्गी लावण्याचा पर्याय ठेवण्यात आला। त्याप्रमाणे शंकररावांनी वैधानिक विकास महामंडळे स्थापनही केली, पण अनुशेषाचा भाग मात्र मार्गी लागलाच नाही। महाराष्ट्राची ज्या गतीने प्रगती होत होती त्या प्रमाणात वीज निर्मिती होत नव्हती। त्यामुळे शंकररावांनी वीज कपातीचे धोरण स्वीकारले, पण त्यांनी दरम्यानच्या काळात वीज निर्मितीवरही भर दिला आणि कोराडी प्रकल्पाचा दुसरा टप्पाही कार्यान्वित केला। शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली होती। मुंबईतील कापड गिरण्या त्यावेळी अखेरच्या घटका मोजत होत्या। त्यापेक्षाही गिरण्यांच्या जमिनी गिरणी मालकांना खुणावत होत्या। त्यांना या जमिनी विकून पैसे कमवायचे होते, पण शंकरराव चव्हाण त्याला दाद देत नव्हते। म्हणूनच गिरणी मालकांनी संघटन करून त्यांच्यावर दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण शंकरराव या दबावापुढे झुकले नाहीत। त्यांनी मिल मालकांना स्पष्ट शब्दात सांगून टाकले की जमिनी विकून तरी तुम्ही कामगारांची देणी कुठे देणार आहात, त्यामुळे तुम्हाला जमीन विकण्याची परवानगी मिळणार नाहीये। शंकरराव करारी होते, आपल्या निर्णयावर ते ठाम असायचे। बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात असाच संघर्ष झाला होता। त्यावेळी तो संघर्ष इतक्या टोकाला गेला होता की बाळासाहेबांनी उभा महाराष्ट्र पेटवू असे जाहीर वक्तव्य केले होते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी या विधान भवनावर काढलेल्या मोर्चाला 10 लाखांवर नागरिक मुंबईत सहभागी झाले होते। त्यावेळी कोणत्याही क्षणी संघर्षाची ठिणगी पडू शकते अशी स्थिती निर्माण झाली होती। यावर शंकरराव चव्हाण यांनी मध्यस्थी करत प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील वाद मिटवला होता। 1977ला आणीबाणीनंतर केंद्रात इंदिरा गांधी यांचे सरकार सत्तेतून पायउतार झाले। शंकररावांवर इंदिरा गांधी यांचा वरद हस्त होता। तिकडे इंदिरा गांधी पायउतार झाला, इकडे महाराष्ट्र विधिमंडळात नवा नेता निवडीची प्रक्रिया सुरू झाली। राज्यात पहिल्यांदाच मतदानाने विधिमंडळ नेता निवडला गेला। यशवंतराव मोहिते यांना पराभूत करून वसंतदादा पाटील विधिमंडळ नेता बनले आणि शंकरराव चव्हाण यांना अपमानास्पदरित्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले। पुढे राजीव गांधी यांच्या काळातही शंकररावांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, पण त्यांची दुसरी कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही।